सिंहगड रोडवर गाड्या जाळीत कांड घडला आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी वाहनधारकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली। सिंहगड रोडवरील सन सिटी परिसरात तब्बल 82 गाड्या जाळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती। या प्रकरणाची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी नागरिकांची भेट घेतली। ही घटना गंभीर असून शासनाने त्याची दखल घेतली आहे। सर्व वाहनधारकांना न्याय मिळेल अशी ग्वाही यावेळी कांबळे यांनी दिली। बाईट सामाजिक न्याय मंत्र्यांनी या घटनेत लक्ष घातल्यानं नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास वाटतोय। पहिले ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि एकाच दिवशी सेम टायमिंगला 5-6 सोसायट्यामधल्या गाड्या जाळल्या जातात। ही अतिशय गंभीर बाब आहे। शासन म्हणून आम्ही याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि पोलिसांनाही मी याची तातडीने सूचना आता आदेश देणार आहे की जो कुणी गुन्हेगार आहे त्याला तर पकडलंच पाहिजे। दुसरी गोष्ट, अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातली सर्व मंडळी आहे। पुण्याच्या मध्यभागात राहणारी नंतरच्या काळामध्ये इकडे शिफ्ट झालेली सगळी मंडळी आहे आणि अशा वेळेस कुठेतरी बँकेचं कर्ज काढून 2 व्हीलर घेतली, फ्लॅट घेतला आहे, भाड्याने राहत आहेत काही जण आणि मोठ्या प्रमाणात नुकसान, जवळजवळ 1 कोटभर रुपयाचं नुकसान झालं असा प्राथमिक अंदाज आहे। आता नेमकं याच्यामध्ये शासन म्हणून कशी मदत करता येईल ह्याचंही आम्ही पाहतोय, परंतु गुन्हेगाराला तातडीने या ठिकाणी अटक केली पाहिजे। 100 फुटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना अशा घटना घडतात, हे काही बरोबर नाही असं मला वाटतं। दुसऱ्या बाजूने मला अजून एक सांगूशी वाटतं की आपापली सिक्युरिटी आता सोसायटीने करण्याची गरजेचं आहे। पोलीस हे काय प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त देऊ शकत नाही। पोलीस बळ गेल्या 15 वर्षात पोलीस भरती झालेली नाही आहे। जवळजवळ 65,000 पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। पुढच्या वर्षभरात आम्ही एकूणच राज्यातल्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। मंत्री म्हणून आम्ही सर्व सुरक्षा व्यवस्थेला जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत मी सर्व कमी केलेले आहेत। त्यावर फक्त 1 पोलीस असतो। त्या भागात गेल्यानंतर स्थानिक पोलीस बरोबर येतात आमच्या, परंतु कायम जे काही 10-12 पोलीस बरोबर घेऊन आम्ही फिरत होतो ते सगळी सिक्युरिटी आम्ही कमी केली। मुख्यमंत्र्यांनी देखील कमी केलेली आहे, सर्व मंत्र्यांनी कमी केली। आमचं म्हणणं आहे की जनतेचे मालमत्ता आणि जनतेच्या सुरक्षेसाठी हे पोलीस बळ वापरलं गेलं पाहिजे। आता नेमकं इथे का कुणी केलं आहे आणि एकाच व्यक्तीने एकाच वेळेस एवढ्या ठिकाणी का केलं हेही थोडंसं पाहिलं पाहिजे। परंतु झाला हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। काही जरी असलं तरी हे पोलिसांचं फेल्युअर आहे। सी न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।